शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर. येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला दाखल होणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पत्रांबाबतचा संभ्रम संपेना. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या 3 मंत्री 2 आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट. राजकीय विषयांवर मार्गदर्शन घेण्यासाठी भेट, तर राष्ट्रवादीची धुसफूसवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भोंदू खरातने दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. तर अधिकारी नेत्यांचे पैसे पाठवण्याची हवालाचा वापर केला. रोहित पवारांच्या आरोपांमुळे खळबळ. भोंदू अशोक खरातला मंत्री संजय शिरसाटांसह उबाठा नेते मिलिंद नार्वेकरांचा फोन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात. कार थेट पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. 6 चिमुकल्यांचा यात समावेश. मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ कारवाईचे आदेश. नाशिकच्या दिंडोरीत झालेल्या कार अपघात स्थळाची गिरीश महाजनांसह नरहरी झिरवाळांकडून पाहणी. तत्काळ विहीर बुजवण्याचे आदेश दिल्याची महाजनांची माहिती. माओवादी प्रशांत बोल उर्फ किशनदाचा तुरुंगात उपचारादरम्यान मृत्यू. कोट्यवधीचं बक्षीस असलेला सर्वोच्च नेता असलेल्या किशनदाला 2021 मध्ये झाली होती अटक. मुंबई पालिकेची प्रशासकीय राजवट अंतिम टप्प्यात असताना विशिष्ट कंत्राटदारांसाठी घाईघाईने काढलेल्या तब्बल 1000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या विविध निविदा शुक्रवारी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामागे निविदा खर्चवाढ आणि अनियमिततेचा आरोप कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. 6 मार्च 2026 रोजी पालिकेमध्ये पहिली स्थायी समितीची सभा झाली आणि सभेमध्ये प्रशासकीय काळात अर्थात 11 फेब्रुवारी आधी मंजुरी दिलेल्या सुमारे 1000 कोटींच्या विविध कामांच्या निविदांची काटेकोर छाननी करण्यात आली होती. यात अनेक निविदांमध्ये विशिष्ट कंत्राटदारांना फायदा होईल अशा अटी, अनावश्यक खर्चवाढ, स्पर्धा कमी ठेवण्यासाठी घेतलेल्या अटी आढळल्याचा दावा स्थायी समितीतील सदस्यांनी केलेला होता. मार्च महिन्यामध्ये भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून निविदा प्रक्रियेवरती आरोप केले होते आणि त्याबद्दल त्यांनी तत्कालीन आयुक्त गगराणी, महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंना पत्र लिहून या निविदांची तपासणी करून त्या रद्द करण्याची मागणी केली होती. तर रद्द केलेल्या प्रमुख निविदा कोणत्या कोणत्या आपण एकदा समजून घेऊया. यामध्ये भायखळा प्राणी संग्रहालय विस्तार आहे, साधारण 490 कोटींचा ती रक्कम आहे. त्यानंतर प्राणी संग्रहालयाच्या 3ऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी निविदा काढलेली आहे. दुसरा आहे ते शहरातील फुटपाथ रेलिंग प्रकल्प आहे, 385 कोटी आहे आणि रस्त्यावरती रेलिंग बसवण्यासाठी ही निविदा काढण्यात आलेली होती. यानंतर रस्त्याचं जे रंगकाम आहे 150 कोटींची निविदा आहे आणि कामाचा गरजेपेक्षा जास्त खर्च तसंच पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सांगितलं जात आहे. शालेय साहित्य जी आहे त्याचं जी खरेदी आहे या संदर्भात 150 कोटींची ती निविदा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या, गणवेश, रेनकोट, बूट साहित्य खरेदीसाठी ही निविदा होती. अशा पद्धतीच्या सगळ्या निविदा आपण बघितलेल्या आहेत. दरम्यान हे कोणत्या अब्बांचं मुंब्रा नाही असं विधान नितेश राणेंनी केल्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे. मुंबईजवळील मुंब्रा परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणि थेट मुंब्र्याच्या चौकामध्ये सभा घ्यायला हवी होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी सुद्धा कार्यक्रमात हजेरी लावली. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्यांना उत्तर मिळेल असं म्हणत MIMच्या नगरसेवक सहर शेख यांना जैन मुनी निलेशचंद्र यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही आहे. हे आमच्या हिंदू राष्ट्रामधले ही मुंब्रा देवी आहे. मुंब्रा देवी आणि म्हणून आम्हाला इथे सभा घेणं, आमच्या भगवादारी मुंब्रामध्ये जाऊन आमच्या या हिंदू भूमीवर
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणं यासाठी आम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. हे जे काय आज तुमच्या आजूबाजूला चालू आहे हे औरंगाबादचे पिल्लावळ आहेत, हे टिप्याचे पिल्लावळ आहेत, जे ह्या मातीशी गद्दारी करून या हिंदू राष्ट्राशी गद्दारी करून त्या औरंग्याला परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही हिंदू समाज म्हणून तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. का एकत्र आलो पाहिजे आपण? का आम्ही इकडे तुमच्यासाठी लढायला आलोय? ताके त्या मुंब्राच्या कानोकोपऱ्यामध्ये बसलेले ज्या ज्या मस्जिदीतून माझं हे भाषण ऐकतायत त्यांना कळून दे, ये मेरे छत्रपति शिवाजी महाराज का हिंदू राष्ट्र है. थोड़ा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. ठीक आहे तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या. त्या लोकांना लहानपणापासून एक शिकवलं जातं. हे जे मदरसे आहेत या मदरशामधून बसून ह्या लोकांना हे शिकवतात. त्याला काय शिक्षण देत नाहीत, डॉक्टर आणि इंजिनियर बनवत नाहीत. त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. ते सगळे मदरसे बंद करून टाका आणि हे सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढा. पहिले तुम्ही थोडं थांबा. बघा सरकारच्या एका वर्षामध्ये आम्ही आणला ना धर्म स्वतंत्र कायदा, आणला की नाही? आता धर्म स्वतंत्र कायद्यापर्यंत पोहोचलोय. आता पुढचा टप्पा मदरसांचा एक लक्षात घ्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंब्रामध्ये जे लोक हिरवापणाचे स्वप्न बघित आहे त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाळून टाकलं. यही वो भगवा है, यही वो भगवा है. छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे. पुढची मोठी बातमी आपण बघूया. नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. कार थेट पाण्यात भरलेल्या विहिरीमध्ये कोसळली आणि यामध्ये इंदोरे गावचे सुनील दरगुडे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून ते घरी परतत होते आणि त्यावेळेला हा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दिंडोरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते. त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहेत, ग्रामस्थांची मागणी आहेत की ती विहीर बंद करा आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं अशी मधोमध ही विहीर आहे. त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो. अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. CO या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये सेंटरला विहीर एवढ्या मोठ्या डायमीटरची मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितल्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळे कागदपत्र पेपर त्या ठिकाणी मागवा. आता तुम्ही फोनवरून अधिकाऱ्यांशी संबंधित बोललेलो आहोत. त्या संदर्भात जे जे दोषी असतील
त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. रस्ता ज्यांनी बनवला तो पण याला जबाबदार वाटतो का? कारण त्यांनी नाही नाही, रस्ता काय तर रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्यांनी इथपर्यंत रस्ता केला. आता स्थानिक नगरपालिकेचं खरं काम होतं. हो त्यांनी तर सांगाल बाबा विहीर बंद करा, त्याच्यावरून रस्ता करा म्हणून. आता जर इथे विहीर कोणी बंदच करत नसेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये, मला असं वाटतं प्रथमदर्शनी. पण तरीही याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होईल. ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कारण 9 जण गेलेले आहेत.